अक्कलकोटला आले तर तो मुसलमान दिसलदार त्यांनी महाराजांनी रिकामी चिल्लीम दिली होती ना, रिकामी चिल्ली महाराजांनी ओढली तर त्यांना कळलं हे साक्षात दत्त अवतार परमेश्वरी अवतार आहे, म्हणून तो चोळप्पा महाराजांना भेटायला घेऊन गेला. चोळप्पा महाराजांना खूप आनंद झाला, त्यांचं जबरदस्त स्वागत केलं. कारण स्वामींच्या सांगण्यावरून 24 वर्ष आधी मन्नूर या ठिकाणी स्वामींची भेट झाली आणि महाराजांनी सांगितले झोळी घे आणि भिक्षा माग. तर ते सराफी व्यवसाय होते, गडगंज श्रीमंत होते, पण सर्व सोडलं आणि 24 वर्ष भिक्षा मागितली. म्हणजे बघा चोळप्पा महाराजांनी काय सेवा केली. तर या चोळप्पा महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा स्वामींना पाहिलं खूप आनंद झाला आणि भारावून गेले आणि बोलायला लागले अन्न आण, जेवणाचा आण, प्रसाद आण, पाणी आण. तर बायको मोठ्याने ओरडली, अहो घरात अन्नाचा एक कण नाही, पाणी नाही, 2 महिलावरून 2 कोसावरून पाणी आणायला लागतं. तर महाराज मोठ्याने बोलले अगं तुझ्या अंगणात गंगा असताना कशाला चिंता करते. तर विहिरीकडे पाहिलं तर विहिरीला पाणी आलं. लोकांनी पाहिलं, थक्क झाले आणि त्या विहिरीला आज देखील पाणी आहे. मग लोकांना कळलं की हे साधे पुरुष नाहीये, हे परब्रह्मच आहेत. नमस्कार मंडळी, मी जान्हवी. मंडळी आज आली आहे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज जिथे मी राहिली आहे त्या जागेचं नाव आहे यतिगंध निवास. इथे मी स्टे केला आहे आणि इथूनच आता माझा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. इथे ना एक सर आहेत, त्यांच्याकडे खूप सुंदर माहिती आहे अक्कलकोटची. त्यांना सर्व काही इथलं माहिती आहे, इथले स्थायिक आहेत आणि ते प्रोफेसरसुद्धा होते. तर त्यांच्याकडनं आज आपण अक्कलकोटची सर्व माहिती जाणून घेणार आहोत आणि प्रवास आपला सुरू करणार आहोत. तर मंडळी आता आपण अक्कलकोटची एक छोटीशी परिक्रमा करायला निघालेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत प्राध्यापक अभिषेक. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. आणि आता हेच दादा आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत, ती आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. चला सुरुवात करूया. नमस्कार. अक्कलकोट हे अद्भुत भूमी, एकदम जागृत देवस्थान आहे. स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा महाराजांचं वय होतं 729, सॉरी माफ करा 707. आणि ज्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली त्या दिवशी वय होतं 729. महाराजांनी समाधी घेतली तो दिवस 30 एप्रिल मंगळवार 1878. संध्याकाळी 4:30 ते 5च्या सुमारास महाराज निजानंदी निमग्न झाले. वटवृक्षाच्या मागे जिथे गाभारा आहे, जिथे मुखोटा आता ठेवला गेलेला आहे. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला जवळजवळ 21 वर्ष 219 दिवस राहिला होते. महाराज अक्कलकोटला आले तर ते खंडोबा मंदिर पासून काही अंतरावर थोरली वेस म्हणजे दगडी कमान होती, महाराज तिथे प्रगटले. तो दिवस 23 सप्टेंबर 1857 च्या ललित पंचमीला म्हणजे नवरात्रीच्या 5व्या महिला महाराज तिथे प्रगट झाले. आणि 3 दिवस काही ना खाता पिता त्यांचं वास्तव्य खंडोबा मंदिरमध्ये. म्हणून अक्कलकोटला ती प्रथा की लोक पहिलं खंडोबाचं दर्शन घेतात, कारण महाराजांचं ते आगमन स्थान आहे. आणि त्याच्यानंतर महाराजांनी स्थापन केलेले 5 मठ. तर महाराजांनी पहिला मठ जो स्थापन केला तो 1869 ला जोशी मठ. तो वटवृक्षापासून अगदी 2.5 ते 3 मिनिटाचं वॉकेबल डिस्टन्सवर आहे. नंतर दुसरा जो मठ नृसिंह भान मठ 1874 ला. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या ज्या पादुका चोळप्पा महाराजांना दिल्या आणि सांगितलं की म्हणजे त्याची स्थापना केली. आणि जे कोणी भक्त मंडळी भेटायला येतात, कधी भेट जरी नाही झाली तरी त्या पादुकांचं दर्शन घेतलं म्हणजे ती सेवा माझ्यापर्यंत रुजू होईल. म्हणून खऱ्या अर्थाने दुसरा जो मठ आहे तो नृसिंह भान मठ, तिथे महाराजांनी समाधी घेतली. म्हणजे महाराजांचा देह त्या ब्रह्मानंद गुंफामध्ये ठेवण्यात आला आणि त्याच्यामुळे देह ठेवण्यात आला. महाराज तिथे समाधी घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने त्याला आपण समाधी मठ, आता समाधी मठ म्हणून ओळखतो. नंतर गुरु मंदिर, त्याच्यानंतर राजेरायरान मठ, राजेराय मठ. नंतर आपण वटवृक्ष जिथे अख्खं जग जातं, जिथे महाराजांनी शेकडो स्वामी भक्तांशी भेट झाली, निरूपण केलं, तर ते वटवृक्ष. आणि अजून फिरण्यासारखे खूप सारे स्थान आहेत, जसं हक्क्याचा मारुती. म्हणजे रामदास स्वामींनी 1600 शतकात ज्या वेगळ्या 11
मारुतीच्या मंदिराची स्थापना केली, तर अक्कलकोट मध्ये देखील हे 1600 शतकात स्थापन केलेलं हनुमानाचं मंदिर. आणि महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे हनुमानाचं स्वरूप आहे, त्यांच्या हातात गदा नाहीये, पर्वत नाहीये, आशीर्वाद रूपात ते सर्व भक्तांना आशीर्वाद देत आहेत. आणि त्यांना मांजा देखील, मिशा देखील आहे. आणि तिथेच त्या हक्क्याच्या मारुतीच्या खाली गाभारा आहे छोटासा, साधारण 30 स्क्वेअर फीटचा तो गाभारा असेल. तर तिथे बाळप्पा महाराजांनी 12 वर्ष तप केला, फक्त एवढे मुठभर शेंगदाणे आणि ग्लासवर तप केला, म्हणून त्याला तपोभूमी देखील बोलतात. तर ते देखील एक सुंदर स्थान आहे पाहण्यासारखं. नंतर शेखनूर दर्गा, तिथे हजारो स्वामी भक्त येतात, कारण शेखनूर दर्ग्यातच उलगडा झाला की स्वामी समर्थ महाराजांचं प्रगटीकरण 1149 ला छेले ग्रामी, जे पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर आहे. पानिपत आपण ऐकून आहोत, तर पानिपत पासून पुढे गेल्यावर हस्तिनापूर लागतं, आणि हस्तिनापूर पासून साधारण 18 किलोमीटरच्या अंतरावर कर्ना नावाचा जिल्हा लागतो. महाभारतातला कर्ण त्याची ती जन्मभूमी, आणि त्या कर्ना जिल्ह्यात बेगमपूर नावाचं गाव, आणि बेगमपूर गावची जिथे हद्द संपते त्या जागेला तिकडचे लोक छल्ली म्हणतात. पण आपल्या आरतीमध्ये महाराजांचं प्रगटीकरण झालं म्हणून आपण काय म्हणतो, छेले ग्रामी. तिथे गाव नसून 2 गावातली मधली जागा, आणि तिथे वटवृक्षाच्या झाडाखाली एक लहान मुलगा, त्याचं नाव विजय सिंग, तो रोज एकटाच गणपतीच्या देवळासमोर गोट्या खेळायचा, एक डाव स्वतःचा, एक डाव गणपतीचा, मनोमन प्रार्थना देखील करायचा की बा गणपती बाप्पा तुझा डाव मी खेळतो, येणारे खेळायला त्या कोणातरी खेळायला पाठवणार, असं निरागस भावनेने रोज प्रार्थना करायचा. त्या प्रार्थनेला काही यश मिळणार म्हणून एके दिवशी चिडला आणि स्वतःचं डोकं गाभाऱ्यात आपटायला लागला. आणि त्या क्षणी धरणी दुबंगली धरणीत ओमचा स्वर आला, आणि स्वामी समर्थ महाराज तिथे अष्टवर्षीय म्हणजे 8 वर्षे बालकाच्या रूपात प्रगट झाले. जेव्हा प्रगट झाले, विजयसिंग नावाच्या मुलाने डोळ्यावर असा हात ठेवला, कारण महाराजांचं जे वलय तेज होतं त्याला सहन झाल्याने बघा आपण सूर्याकडे काही सेकंद पाहू शकत नाही. आपले स्वामी समर्थ महाराज तर साक्षात परब्रह्म, असे लाखो सूर्यांचे मालक चालक, म्हणून आपण महाराजांना ती बिरुदावली लागतो काय, अनंत कोटी ब्रह्मांड नाही. तर महाराजांचं वलय काय असणार, पण त्या मुलाला दर्शन द्यायचं होतं म्हणून महाराजांनी आपलं वलय तेज नाहीसं केलं, त्याला दर्शन दिलं, त्याच्या मनसोक्त संध्याकाळपर्यंत गोट्या खेळले, जिंकलेल्या गोट्या त्यालाच परत दिल्या, सांगितलं विजय सिंग हे तुझ्यावर उधारी आहे. तर असं महाराजांचं प्रगटीकरण 1149 ला झालं, आणि याचा उलगडा अक्कलकोटला शेखनूर दर्ग्यात झाला. कारण विजय सिंग दुसरा कोणी नसून हरिभाऊ तावडे, ज्यांना महाराज आपला पुत्र सूत मानत, म्हणजे स्वामी सूत महाराज, ज्यांना महाराजांनी आपला मुंबईला पहिला ध्वजा फडकवायला लावला, आणि खऱ्या अर्थाने मुंबईला ज्या पहिल्या मठाची स्थापना झाली कांदेवाडी, तर अशा या विभूती म्हणजे स्वामी सूत महाराजांना स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या मांडीवर बसवलं आणि 3 बोट पोटावर फिरवायला सांगितले उलट्या दिशेने, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. तर जसं फिरवलं, हे हरिभाऊ तावडे ट्रान्स मध्ये गेले, त्यांना मागचे अनेक जन्म आठवले. आणि काय आठवलं, ते 1149 ला छेले ग्रामी जे 8 वर्षाचा मुलगा ते स्वतः होते, त्याचा उघड शेखनूर दर्गा झाला, म्हणून लोक तिथे दर्शनाला येतात. ते खूप सुंदर स्थान आहे, अद्भुत स्थान आहे. आणि महाराजांनी स्थापन केलेले 5 मठांपैकी एक जो अजून एक मठ आहे राजे रायरान मठ, म्हणजे शंकर राजे रायरान. जेव्हा स्वामींनी त्यांची पोटाची व्याधी दूर केली, तर त्यांनी महाराजांना मनोमन प्रार्थना केली की माझी व्याधी दूर झाली तर मी तुमच्या चरणी 10,000 सहस्र मुद्रा अर्पण करेल. तर जशी त्यांची व्याधी दूर केली, ब्रह्मसंबंधी अंगावरचं कोड दूर केलं, तर महाराजांनी सांगितलं अरे मी संन्याशी, मला काय 10,000 सहस्र मुद्रा, तुझा चुने गच्चीचा मठ बांध. आणि मग महाराजांनी तो आज्ञा केली की प्रभू रामचंद्राच्या मंदिरासमोर, जे हनुमानाचं जे देऊळ आहे त्याच्यासमोर माझ्या मंदिराची स्थापना कर, म्हणजे मठाची स्थापना कर. तर तो चुने गच्चीचा मठ म्हणजे शंकर राजे रायरान मठ. तिथे रोज सकाळी सुंदरसा असा अभिषेक होतो, की जे देखील अद्भुत स्थान आहे. शेकडो स्वामी भक्तांना राजेराय मठात गेल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो. पण आता आपण ज्या स्थानात चाललोय ते स्थान आहे बागे हळी. महाराज अक्कलकोटला जेव्हा कोणाला दिसेना, अदृश्य झाले किंवा महाराजांनी कोणाला शिव्या दिल्या, तर महाराज ते अक्कलकोट अदृश्य होऊन या ठिकाणी यायचे. नम्रता भट मॅडम, त्यांनी महाराजांना तो 39 ते 40 वर्ष लिखाण केलं. स्वामी समर्थ महाराज 729 वर्षात ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्या गेल्या, आणि तिथल्या गोष्टींवर त्यांनी रिसर्च केलं, लिखाण केलं. त्यांचं स्वामी चरित्र गौरवगाथा नावाचे 4 खंड आहेत, त्याच्यात
729 वर्ष ज्या ज्या महाराज हजारो ठिकाणी येतात त्याच्यावर त्यांनी लिखाण केलं, तर त्यांना महाराज एक स्वरूप दाखवायचे की महाराज जेव्हा अक्कलकोटला अभृश्य झाले ते इथून आराम करायचे, किंवा महाराजांचा एक पाय अक्कलकोटला वटवृक्षाच्या इथून दुसरा पाय इथं राहायचा. तर हे महाराजांचं विश्रांती धाम, ज्याला आपण बागेवाडी म्हणून म्हणतो, त्या ठिकाणी आता आपण जात आहोत. तर मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे आपण यतिगंध निवास मध्ये राहिलो आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. दादा, आपण यतिगंध हे नाव का ठेवलंय निवासचं? यती म्हणजे राजा, स्वामी समर्थ. त्या यती म्हणजे ते राजाबद्दल शेकडो स्वामी भक्तांना गंध आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, म्हणून तर शेकडोनी स्वामी भक्त आहे, शेकडोनी लोक अक्कलकोटला येतात, किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या त्या ठिकाणी जे मठ आहे तुम्ही नित्य नियमाने रोज जातात किंवा गुरुवारी जातात, एक वेगळी आस्था आहे. तर महाराजांबद्दल ते गंध आहे, कोणाबद्दल? यतीबद्दल, म्हणून ते नाव आहे यतिगंध. ते यतिगंध नाव कसं झालं तर 25 वर्षापूर्वी स्वामी समर्थ महाराजांनी कल्याण आमच्या आजीरायच्या सुनंदा फडके त्यांच्याकडे जागृत अवस्थेत स्वामी समर्थ महाराजांनी पोथी लिहून घेतली. म्हणजे महाराज त्यांना बऱ्याच रात्रीचे 1:30 वाजता 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तात उठवायचे आणि त्यांच्या हातात जे काही नागोबं पेन पेन्सिल स्केच पेन मिळेल त्याच्याने ते लिखाण करायचे. ज्या गोष्टी त्यांनी लिहिल्या त्याच्यानंतर 18 त्याच्या पोथीमध्ये रूपांतर झालं. त्या पोथीला काय नाव द्यायचं तर त्यांनी डोळे बंद केले, महाराजांनी त्यांना सुचवलं यतिगंध. तर याच यतिगंध नावाने आपली ही वास्तू आहे, यतिगंध निवास. ज्या अक्कलकोटला असं भक्त निवास आहे जिथे सगळ्या रूमचे कलर वेगळे वेगळे आहेत आणि महाराजांची तिथे अक्कलकोटचे सगळे जे गुरुजी त्यांनी मूर्तीची स्थापना केली, तिथे अभिषेक देखील होतो आणि या ठिकाणी तुम्हाला यतिगंध पोथी प्रसाद रूपात मिळतो. आणि महत्वाचं म्हणजे या सुनंदा फडके अजिंक्यनं महाराजांनी ज्या नामावली लिहून घेतली, म्हणजे किती सहस्त्र नामावली, ते देखील आपण प्रसाद रूपात या ठिकाणी देतो. तर कधी तुम्हाला यायचंय, बुकिंग करायचंय तर यतिगंध निवास टीम कडनं आम्ही अक्कलकोटची परिक्रमा करतो. ती परिक्रमा करण्यासाठी जे काही जर गाईड म्हणून त्याचं कुठलंही काही शुल्क नाहीये. आणि महाराज, मी नेहमी सांगतो की अक्कलकोट अद्भुत आहे. अक्कलकोट फिरण्यासारखे 45 स्थान आहेत आणि प्रत्येक स्थानात महाराजांचा संचार होतो. प्रत्येक स्थानाचं महात्म्य, जिथे महाराजांनी काय लीला केला त्या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही सांगतो. थोडक्यात जसं अक्कलकोटला बाळप्पा महाराज अक्कलकोटला आहे ना, तर महाराजांना आनंद होऊन महाराज या झाडांना प्रदक्षिणा मारत होते. स्वामी सूत आहे ना, तर महाराज आनंद होऊन यायच्या आधी स्वामी सूत यायच्या आधी महाराज झाडांना मिठी मारत होते. तर महाराजांच्या काळातल्या 28 पैकी 7 विहिरी खास बागेत आहेत आणि प्रत्येक विहिरीवर महाराजांनी काही ना काही लीला केलेल्या आहे. किंवा त्यावेळेचे मालोजी राजे दुसऱ्या स्वामींची जी भेट झाली ते स्वयंभू गणेश मंदिर, राजोपाध्यांचा वाडा, महेंद्रगीकर वाडा, सौ देशमुखांचा वाडा, स्वयंभू गणेश मंदिर, असे एकूण एक अद्भुत स्थान आहेत. किंवा अक्कलकोटला अजून एक वाडा, मोदी वाडा, तिथे साक्षात जेव्हा 18-19 वर्षाचे असताना शेगावचे गजानन महाराज महाराजांना भेटायला आले की माझे गुरु बना, या 2 विभूतींची जी भेट झाली तो मोदीवाडा. आणि खऱ्या अर्थाने बाळप्पा महाराजांना आपल्या सेवेत रुजू केलं तो देखील मोदीवाडा. किंवा जंगम मठ, जिथे स्वामी समर्थ महाराज देह त्यागायच्या काही दिवस आधी शिवलिंगावर हजारो गौऱ्या किंवा हवनाचं सर्व सामग्री लावून त्या गौऱ्या हे करून त्याला महाराजांनी प्रज्वलित केलं. ते सगळं शिवलिंगावर केलं. तर काही लोकांना खूप राग आला की तुम्ही असं कसं केलं, काही लोक चिडले. पण जेव्हा संध्याकाळी ती जी प्रज्वलित केलेली जी भस्म होतं, म्हणजे आग होती, तेव्हा ते शांत झालं. संध्याकाळी त्याच्यात भस्म होतं पूर्ण काढलं त्या शिवलिंगावरचं, तर लोक आश्चर्यचकित झाले. कारण शिवलिंगाचं जे तेज आहे ते हजारो पटींनी वाढलेलं. आणि महाराजांनी त्याचा संकेत दिला की असं जे तेज वाढलं त्याच प्रकारे माझं ते सर्वत्र पसरणार आहे. तर महाराजांनी जाता जाता ते दिलेले एक संकेत होते. तर असं आहे. किंवा अक्कलकोटला पाहण्यासारखा जो न्यू पॅलेस आहे, जेव्हा साधारण 104 वर्ष झाले, तिथे एशिया खंडातील सर्वात मोठा आर्मरी म्युझियम आहे. आणि जो ओल्ड पॅलेस आहे त्याला 1200 वर्ष झालेत, म्हणजे चोलास डायनेस्टी पासून, ते देखील तुम्ही पाहू शकतात. आणि तिथला जो द्वार आहे, म्हणजे जो जुना राजवाडा, त्या द्वार जिथून महाराज आतमध्ये जायचे, मुख्य द्वार ज्याला म्हणतात, तर त्या मुख्य द्वारची हाईट जो आहे 2.25 फूट आणि स्वामी समर्थ महाराजांच्या हाईट साधारण 7 फूट 2 इंच होती. तर महाराज द्वार मध्ये जाताना ते 2.25 फुटाचा दरवाजा, त्याच्यावरती गणपतीचं असं कोरलेलं आहे दरवाजावर. तर महाराज गणपतीच्या डोक्यावर स्पर्श करून जायचे आणि म्हणायचे चल रे मेरा गण्या.
तर तो द्वार देखील पाहण्यासारखा, इकडचे बुरुज, तर असे विठ्ठल मंदिर, जुनं विठ्ठल मंदिर, जुनं राम मंदिर, तर असे अक्कलकोटला जवळ 45 स्थानक, प्रत्येक स्थानात महाराजांनी काही ना काही लीला केल्यात. तर तुम्ही अक्कलकोट आला तर घाईघाई नका करू, एक अख्खा दिवस द्या. तुम्ही सर्व पाहिल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर तुम्ही नव्याने महाराजांच्या प्रेमात पडणार. तर तुम्ही कधी हक्काने आपल्या यतिगंध निवासला आलात तर तुम्हाला यतिगंध पोथी आणि सहस्त्रनामावली हे प्रसाद रूपात देखील मिळेल. तर सांगितल्याप्रमाणे यतिगंध निवास याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे, ते नक्की चेक करा. चला पुढचा प्रवास बघूया. आता आपण हे जे ठिकाण आहे हे बागेहाळी, बागेहाळी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं विश्रांती स्थान. अक्कलकोटचं मूळ नाव विद्यानगरी, विद्येचं माहेर. ही भूमी साधी भूमी नाही, अक्कलकोटची भूमी. इथे असं म्हटलं जातं की साक्षात दत्तगुरूंनी विष्णूचे 6वे अवतार परशुरामांना दीक्षा दिलेली भूमी आहे. अद्भुत भूमी आहे. कालांतराने याचं नाव झालं प्रज्ञापुरी. आधी होतं विद्यानगरी, नंतर झालं प्रज्ञापुरी. आणि प्रज्ञापुरी असताना इथं गुरुकुल सिस्टम होतं. तर इथे लहान मुलांना मुंजे झाल्यावर पाठवलं जायचं आणि मग त्यांना सर्व प्रकारचे विद्या, शस्त्र वगैरे सर्व तयार केल्यानंतर त्यांना परत पाठवलं जायचं. तुम्हाला माहिती ना, गुरुकुल सिस्टम होती, तसं होती ती प्रथा. आणि त्या काळात इथं काही भूकंप रजिस्टर झाले आणि शेवटच्या भूकंपात ज्या वटवृक्षाला आपण जातो, जे अद्भुत जागृत स्थान आहे, ते वटवृक्ष 2 भागात स्प्लिट झालं आणि कुठे आलं, इथे. तर ते आणि हे वटवृक्ष एकच अशी थिअरी आहे. महत्वाचं म्हणजे या वटवृक्षाचा जो रेडियस आहे, एका पारंब्यात तशाच आहेत. आणि स्वामी समर्थ महाराज जेव्हा तिकडे अक्कलकोटला कोणाला दिसेना, अदृश्य झाले, तर लोक महाराजांनी ते शोधत यायचे. आता महाराजांची हाईट होती 7 फूट 2 इंच, रुंद खांदे, देहकांती लखलखीत, महाराजांची नजर भेदक. राग आला ना महाराजांना, समोरच्या व्यक्तीला भस्मित करतील असा राग देखील होता. आणि महाराजांना हसवलं तर एवढं हसू यायचं की स्वतः पोट धरून भिंतीकडे करायला लागायचं. महाराज चालायचे तर वायू वेगाने, देहकांती लखलखीत. तर महाराज जेव्हा अदृश्य व्हायचे तर या वटवृक्षाच्या इथे असा मोठा शिळा होता, तिथे महाराज आराम करायचे. बऱ्याचदा बाहेर विहिरीवर देखील महाराज आराम करायचे. तर काय झालं, या भागाचं नाव, आता बघा मी काय बोललो, पहिले विद्यानगरी, प्रज्ञापुरी, नंतर झालं अक्कलकोट. तर अक्कलकोट का, तर या पूर्ण शेतात, या जंगलग्रस्त भागात अक्कलकाडा नावाची वनस्पती, त्याचं काढा पिल्याने बुद्धी तल्लख व्हायची, तर ते अक्कल. आणि जुना जो किल्ला आहे ज्याला भुईकोट म्हणतात, ज्याला 1200 वर्षांचा इतिहास, तर तो कोट म्हणून नाव पडलं अक्कलकोट. तर महाराज जेव्हा अक्कलकोटला अदृश्य व्हायचे इकडे यायचे. आता तेच वटवृक्ष, हे वटवृक्ष सेम. तर काय झालं, 1998 ला पुण्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करणारे एक हेड सायंटिस्ट, त्यांचं डॉक्टर RR शुक्ल, त्यांनी 2-3 इम्पॉर्टंट गोष्टींचं आपण म्हणतो रिसर्च केला, डिस्कव्हर केलं. आणि तेव्हा कळलं की ते वटवृक्ष आणि हे वटवृक्ष एकच आहे. तर काय झालं, जेव्हा इथे आले तर तेव्हा काय होतं, फक्त 3 गोष्टी होत्या 1998 ला. हे झाड, हे समोरचं झाड आणि बाहेर विहीर आहे, तेवढंच होतं. तर त्यांना कोणतरी सांगितलं तुम्ही बागेला जा, तुम्हाला खूप आवडेल. मग इथे आले आणि या वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. आणि जेव्हा त्यांनी आपलं डोकं इथं लावलं तर त्यांना इथं खूप स्पंदन जाणवले, खूप वेगळे व्हायब्रेशन जाणवले. आणि नंतर सांगितलं की बाहेर विहिरीवर महाराज आराम करायचे. तर ते गेले, प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ बसत होते. तर त्यांचा एका हातावर, म्हणजे एका दगडाला हात गेला आणि हात थोडा झटकला गेला, तर त्यांना जण त्या दगडावर देखील स्नेह. मग कोणतरी सांगितलं की महाराज इथे झोपायचे. मग त्यांचं असं विश्लेषण नम्रता भट मॅडमनी देखील सांगितलं, ज्यांनी महाराजांनी 40 वर्ष लिखाण केलं होतं, की त्या दगडावर महाराजांना टाळू लागायचं. मग नॅचरली महाराजांना टाळू लागलं म्हणजे व्हायब्रेशन काय असणार. मग जेव्हा या मंदिराची स्थापना झाली, मठाची स्थापना झाली 98 ला, तेव्हा त्या दगडाला कट केलं आणि याच इथे शिळाच्या भागात इथे त्या दगडाला स्थापन केलं, महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. अशी ती घटना घडली. नंतर दुसरी विशेष गोष्ट म्हणजे एका व्यक्तीला दृष्टांत झाला की माझं ब्रह्म विष्णू महेश स्वरूप वटवृक्षाच्या समोर आहे. आता वटवृक्ष म्हणलं की आपल्याला एकच वटवृक्ष माहितीये. मग त्या ताई तिकडे गेल्या, लोकांना भेटले आणि त्यांना सांगायचे की रोज जेव्हा मी सकाळी उठते मला स्वामींच्या डोक्यावर जटा दिसतात आणि मला एक आवाज ऐकायला येतो की माझं ब्रह्म विष्णू महेश स्वरूप वटवृक्षाच्या समोर आहे, वटवृक्षाच्या समोर आहे. तर ते काय मला कळत नाही, उलगडा होत नाहीये.
त्यांनी आपल्या परीने उत्तर दिले, पण ते समाधानकारक नव्हते. परत ते दादरला गेल्या आणि परत पहाटे उठल्या, स्वामींच्या फोटोकडे पाहिलं तर त्यांना परत त्या जटा दिसायला लागल्या आणि आवाज यायला लागला की माझं ब्रह्म विष्णू महेश वटवृक्षाच्या समोर. तो पाहिलंच नाही. मग ते केबिन मध्ये आवाज यायचा की माझं ब्रह्म विष्णू महेश वटवृक्षाच्या समोर आहे. मग ते डिस्टर्ब झाले की काय याचा उलगडा लागत नाहीये. आणि अनायशा दादर मठात गेले. कुठेतरी एका व्यक्तीने त्यांना नम्रता भट मॅडमचा नंबर दिला. नम्रता भट मॅडम बोलले, अगं ब्रह्म विष्णू महेश वटवृक्षाच्या समोर म्हणजे थांब, मी काही दिवसांनी अक्कलकोटला जाणार आहे, माझ्यावर येते का? मग त्या नम्रता आईन बरोबर आल्या आणि बघा आल्यानंतर त्यांना त्याचा उलगडा झाला या इकडे की वटवृक्षाच्या समोर ब्रह्म विष्णू महेश म्हणजे तुम्ही जर पाहिलं हे जे झाड आहे हे बघा पिंपळ. पिंपळ म्हणजे काय? विष्णू. नंतर तुम्ही औदुंबराचे झाड पाहू शकतात. हे औदुंबर फळ दिसतं औदुंबराचं. तर औदुंबर म्हणजे काय? ब्रह्मा. ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे या इकडे ज्या ताईंना दृष्टांत झालं शंकराच्या जटा दिसायच्या ना, बघा या त्या जटा बघा तुम्ही, या त्या जटा म्हणजे महेश म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश वटवृक्षाच्या समोर आहे. त्याचं स्वरूप आपण बागेला आल्यावर पाहू शकतो. याला तुम्ही स्पर्श करू शकतात, कारण कधीही या जटा औदुंबराच्या झाडाला नसतात. तर ब्रह्म विष्णू महेश काय त्याचा उलगडा इकडे आल्यावर त्यांना झाला. तो साक्षात्कार त्यांना तिकडे दादर लावायचा. या ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता जेव्हा या बागेला श्री क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलं तर इकडचे आधीचे सरपंच शिरसाट साहेब आतमध्ये गाभाऱ्यात महाराजांची पूजा करत होते आणि मनोमंती महाराजांची बोलत की महाराज मुंबई पुन्हा कोकणातले लोक येतात आणि बोलतात आम्हाला दृष्टांत झाला, साक्षात्कार झाला. हे काय प्रकार हो? आम्ही तुमच्या सेवेत एवढे 50 वर्षापासून आहे, पालखी सोहळ्याला येतो, आनंदाने प्रत्येक सोहळ्यात असतो, आम्हाला तुमच्याबद्दल एवढी श्रद्धा आहे. ते काय प्रकारे कळायलाच मार्ग नाही, कारण हे शब्द इकडच्यासाठी कॉमन नव्हते. तर स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी पहाट एक स्वरूप दाखवलं. काय स्वरूप दाखवलं? की हे 2 माझे पाय आहेत, हे माझे पाय आहेत, हे माझं पोट आहे, आणि ज्या 2 फांद्या अशा गेल्यात ना ते माझे हात आहेत, त्यांना वरती चेहरा दिसला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना या झाडाच्या खाली काय दिसलं होतं? त्यांनी खणलं, ते जे स्वरूप दिसलं होतं की त्यांना चक्क या दोघही पायांच्या खाली आपले 10 बोट आणि 10 नख कसे असतात तसे दिसले. आणि त्यांनी खणलं तर दिसलं. तर आम्ही भाग्यशाली की आम्ही 2022 नम्रता भट मॅडम आम्ही एकत्र आलो, त्यांना विनंती केली की आम्हालाही दाखवा. तो आमचं भाग्य होतं की आम्हाला खणून दाखवलं आणि आम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलं जसं आपल्याला 10 बोट 10 नख असतात त्यांनी पाहिलं, त्याला स्पर्श केलं. म्हणून इथे प्रगट दिन, गुरुपौर्णिमा किंवा दत्त जयंतीला जेव्हा स्वामी भक्त येतात, आपण स्वच्छता अभियान करतो, तर आतमध्ये जाऊन पाया पडतो आणि पाया चेपतो. तर एका व्यक्तीचे, आता महाराज मनुष्य रूपात होते, पाया चेपती आपल्याला फिलिंग देखील येते. तर असा उलगडा इथे झाला. एक मोठा साक्षात्कार या इकडच्या बागेच्या सरपंचांना देखील झाला होता की हे पाय आणि त्याच्या खाली 10 बोट 10 नख हे स्वरूप त्यांना दिसलं. नंतर पुढे या, तुम्हाला अजून एक अद्भुत गोष्ट दाखवतो. ते म्हणजे एका व्यक्तीला महाराज सांगायचे की माझं मूळ गणपती आहे आणि त्यांना गणपती स्वरूप वटवृक्षामध्ये दिसायचं आणि त्यांना तो आवाज देखील यायचा. आणि त्यांना रोज ते कोकणातले राहणारे त्यांना गणपतीचा एक डोळा आणि गणपतीची सोंड दिसायची. आणि माझं मूळ गणपती, माझं मूळ गणपती, माझं मूळ गणपती आहे वटवृक्षामध्ये, असा त्यांना आवाज यायचा. अनेक लोकांना भेटले, त्याचं काय त्यांना कळालं नाही. फायनली परत नम्रता भट मॅडमनी सांगितलं की चल आम्ही काही दिवसांनी अक्कलकोटला तुम्हाला ते स्थानात नेते. तर जे महाराज त्यांना सांगायचे की माझं मूळ गणपती, ते इथे आल्यावर त्याचा उलगडा झाला. तर पाहिलं त्या गणपतीचा डोळा आणि अशी प्रॉपर सोंड, हे माझं मूळ गणपती आहे आणि वटवृक्षामध्ये हा साक्षात्कार त्यांना कोकणात झालेला. तर इथे येऊन या बागेला त्याचा उलगडा झाला. आता तुम्हाला माहिती आहे की स्वामी समर्थ महाराजांनी कर्दळीवन, जे श्रीशैलम पर्वतावर घनदाट जंगल, तिथे 350 वर्ष तप केला. आता महाराजांनी एवढे 350 वर्ष तप का केला? कारण महाराज योगी होते, त्यांना महायोगी व्हायचं होतं, सिद्ध होते, पण त्यांना महासिद्धी प्राप्त करायच्या होत्या जगाच्या कल्याणासाठी.
तर 3 स्वामी भक्त महाराजांबद्दल विचार करायचे की महाराज तुम्ही 350 वर्ष तप केल्यानंतर कसे दिसत असणार हो. तर महाराजांनी त्यांना दत्त जयंती माफ करा, गुरु पौर्णिमेला पहाटे 3:33 स्वरूप दाखवलं की मी असा दिसायचो. तर त्याच्यात ते डोंबिवलीच्या काकांनी काय केलं, जे त्यांना स्वरूप दाखवलं 350 वर्ष तप केल्यानंतर त्याचं त्यांनी स्केच स्वरूपात बनवून घेतलं. तर ते स्केच कसं होतं, महाराज कसे दिसायचे ते तुम्ही पाहू शकता. 350 वर्ष तप केल्यानंतर स्वामींची मुद्रा अशी होती, असे महाराज दिसायचे. तर फोटो स्वरूपात या बागेला ते पेंटिंग आलं. फायनली 1998 ला बागे हे श्री क्षेत्र म्हणून डिक्लेअर झालं. आणि जसं आपल्या वटवृक्षाला स्वामींचा मुखवट आहे, गाभार आहे, तसंच ते स्वरूप आहे. आणि मागे जो स्वामींचा जो फोटो आहे तो पण अरुण फडणवीस काकांना साक्षात्कार झाला 1998 ला की तुझ्याकडनं असं सुंदर विष्णुशाही रूपात रचना होईल. आणि अरुण फडणवीस काका म्हणजे शेखर सानेंचे गुरु. तर तुम्ही हे स्वरूप पाहू शकतात. आता आज सकाळी इथं अभिषेक केला, त्या अभिषेक केल्याचे तुम्हाला इथे हे मिळेल. हीच ती बागेला बाहेरची विहीर. या विहिरीवर महाराज आराम करायचे. आधी पडीक झालेली, आता त्याचं जीर्णोद्धार केलं, थोडं फेन्सिंग वगैरे केलं, थोडं दगडाचं स्ट्रक्चर केलं. तर या विहिरीवरच्या दगडाला कट केलं, ज्याच्यावर महाराजांना टाळू लागायचं. आणि त्या टाळूवर देखील त्या दगड जो लागला त्या दगडावर टॉप 5 फ्रिक्वेन्सी होत्या. आता महाराजांचा 729 वर्षांचा जो प्रवास आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल प्रेक्षकांना. आपले स्वामी समर्थ महाराज मगाशी बोलल्याप्रमाणे 1149 चैत्र शुद्ध द्वितीया हस्तिनापूर नजीक छेलेकेडे ग्राम येथे अष्टवर्षीय रूपात प्रगट झाले. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक मोठी महासभा झाली हिमालयात. म्हणजे महाराजांचा जो पुढचा 730 वर्षांचा प्रवास काय असणार आहे याच्यासाठी सर्व शंकर महाराज, पार्वती, ब्रह्म, विष्णू, महेश अशी मोठी महासभा झाली. आणि त्याच्यात महाराजांचा 730 वर्षांचा प्रवास असणार आहे त्याच्याबद्दल डिस्कशन झालं. आणि मग ठरल्याप्रमाणे आता बघा या सर्व ईश्वरीला जमान्याच्या पलीकडे, पण त्याच्यानंतर मग महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून ते अवतरले. आणि श्रीपाद श्री वल्लभ म्हणून त्यांचं कार्य 32 वर्ष. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी परत 172 वर्ष हिमालयात तप केला. आणि तप केल्यानंतर परत महाराजांनी मग नंतर नृसिंह सरस्वती महाराज म्हणून जवळ 82 वर्ष होते. आणि त्या काळात त्यांचा परत आपण म्हणू शकतो जन्म झाला. लाडकारंजा इथे 82 वर्ष झाल्यानंतर त्यांनी कर्दळी वनात गेले आणि तिथे 350 वर्ष तप केला. आणि तप केल्यावर मग तिथे पुढे जे प्रगट झाले ते आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ. आणि मग स्वामी समर्थ महाराज तिथून अनेक ठिकाणी गेले, जसं की कोल्हापूर, गाणगापूर, गिरनार, औदुंबर, नरसोबाची वाडी. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा प्रवास गंगोत्री, यमुनोत्री, जमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हिमालयात, तिबेट या ठिकाणी महाराज होते. महाराज नंतर ओरिसाला जगन्नाथपुरी इथे महाराजांनी अनंत लीला केल्या. महाराज त्याच्यानंतर रामेश्वरमला गेले. असं करता करता स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रात 1800 शतकात आलो. आणि महाराजांचं वास्तव्य मुंबईला देखील होतं 25 वर्ष बाणगंगा, वाळकेश्वर या परिसरात. महाराज पुढे कल्याण, पळसदरी करत पुण्याला आले. पुण्याहून महाराज पंढरपूरला होते. पंढरपूर महाराज मंगळवेढा या ठिकाणी तिथे महाराज 12-12.5 वर्ष होतो. आणि तिथे त्यांची भेट यशवंत भोसेकर, ज्यांना आपण देव मामलेदार म्हणून ओळखतो, त्यांचं स्थान आहे सटाणा इथे आपलं नाशिक मालेगाव जवळ. त्याच्यानंतर साईबाबांनी जवळ 4 वर्ष स्वामींची सेवा मंगळवेढ्याला केली. संध्याकाळी महाराज चिल्लीम भरणं तयार करणं, स्वच्छतेने सेवा कोणी केली तर साईबाबांनी केली. आणि साईबाबांना तिथे जो कान मंदिर श्रद्धा आणि सबुरी तो त्या ठिकाणी मिळाला. त्याच्यानंतर महाराज मोरगावला आले. मोरगावला महाराज 3.5 वर्ष होते. नंतर चळांब म्हणून एक ठिकाणी तिथे होते. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज काही काळ अंबेजोगाई ते दत्तपाडा त्यांचा खूप संचार होता. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज पुढे सोलापूरला 5 वर्ष होते. सोलापूरला 5 वर्ष असताना महाराजांचं वास्तव्य सिद्धेश्वर मंदिर, त्याच्यानंतर शिवराय मंदिर, शंकर महाराज
चिंतपंत तो आणि गुरुवर्य त्यांच्या घरी महाराजांचं येणं जाणं होतं. तसं परत महाराज 5 वर्ष त्या ठिकाणी होते आणि चिंतपंत तो यांचं नाव होतं. त्यांची नियुक्ती अक्कलकोटचे शहाजीराजे दुसरे यांनी केली होती. कारण शहाजीराजांची प्रकृती खालवत होती आणि त्यांना माहिती एवढा मोठा कारभार सांभाळण्यासाठी मला चांगला ऍडमिनिस्ट्रेटर व्हावा. पण चिंतपंत तो ब्रिटिश सरकारमध्ये कामाला होते, दत्त उपासक होते आणि यांची नियुक्ती केली. आणि तो चिंतपंत तो नेहमी महाराजांना सांगायचे की महाराज चला पण अक्कलकोटला जाऊ, माझी नियुक्ती झाली आहे, तिथे मी सर्व छान नियोजन करतो. तर विनंती करायची. तर महाराज बोलायचे अक्कलकोटला आता जायची वेळ नाही, उन्हाळा आहे, दुष्काळ आहे, बघू पुढे पावसाळा आल्यावर. आणि शेवटी असं झालं की चिंतपंत तो आणि महाराज अक्कलकोटून निघाले. एका घोड्यावर चिंतपंत तो बसले, दुसऱ्या घोड्यावर महाराजांना बसवलं आणि महाराजांच्या घोड्याला पकडण्यासाठी व्यक्तीला देखील ठेवलेलं आणि मग ते निघाले. सोलापूरच्या पैसे बाहेर उतरणार तेवढाच चिंतपंत टोळांना काहीतरी कलेक्टरचा निरोप आला की काहीतरी डॉक्युमेंटचा कुठे टिप हवा. महाराजांनी त्यांना विनंती केली की महाराजांची परमनंट नियुक्ती म्हणजे संस्थाना करण्यासाठी रिटायर झालं ब्रिटिश सरकारमध्ये डॉक्युमेंटेशनचं काम जे काय करून येतो तर ते निघाले आणि महाराज एकटेच त्या घोड्यावर बसून होते. त्याला महाराज बोलले हम किसी का पंतोजी पण नाही करते, हम किसी का गुरु हमारा कोई चेला. महाराज अदृश्य झाले. महाराज खंडोबा मंदिर पासून काही अंतरावर चढलेले तिथे प्रकट झाले. मग काय झालं, चिंतपंत नंतर अक्कलकोटला आले. त्यांच्या मनात ती बांधूक होतीच की अरे माझ्याकडनं चूक झाली, महाराज कुठे गेले. पण जेव्हा महाराजांना इथे पाहिलं खूप आनंद झाला की महाराज मी याच्या आधीच इकडे आले. आणि मग काय झालं, जो जुना राजवाडा जे पूर्ण ते कारभार सांभाळायचे तिथे 2-3 अंतरावर त्यांचे मित्र परम मित्र गणपतराव जोशी राहायचे. तर गणपतराव जोशींच्या महाराज कुठे यायला लागले आणि गणपतराव जोशींनी महाराजांना विनंती केली की महाराज माझं परम भाग्य की साक्षात दत्त अवतारी या घरात येतात, तर मला महाराज तुमच्याकडे प्रासंगिक रूपात काहीतरी हवंय. तर महाराज बोलले अरे ताटाकडे बघ. तर त्या ताटाकडे पाहिलं तर महाराजांचे पायचे कसे उमटले आणि खऱ्या अर्थाने त्याला आपण आठवतो जोशी मठ म्हणून. आणि ज्या पायावर कसे उमटले तो दाट जे मेन मुकुट आहे, गाभार आहे, तिथे ठेवण्यात आले. रोज सकाळी अभिषेक होतो ते भक्तांसाठी म्हणजे दाखवलं जातं, ओपन होतं आणि तिथे प्रासंगिक रूपात ते पायाचे कसे कसे उमटले ते देखील आज आपण बाहेरचं आवरण केलेलं आहे त्याच्यावर आपण पाहू शकतो. तर तो मठ 1869 ला महाराजांनी स्थापन केला. आता आपण चाललोय ज्या ठिकाणी महाराजांनी अनंत लीला केल्या अशा ठिकाणी त्या जागेला आपण म्हणतो खास बाग. आता खास बाग काय, तर महाराज खास लोकांना या ठिकाणी भेटायची किंवा खास लोकांबरोबर पहिली भेट ज्या ठिकाणी झाला तो खास बाग. जसं ज्योतिबा ताडे आज आपण अक्कलकोटच्या वटवृक्षामध्ये आल्यावर समोर सभा मंडप म्हणजे तिथे रुद्राक्षाचं महाराजांचं जे बनवलं गेलं ते त्या बाजूला ते सभा मंडप त्याला ज्योतिबा सभा मंडप म्हणतात. आणि तिथे महाराजांची मूर्ती त्याच्यासमोर 1.5 फुटाची एक छानशी अशी मूर्ती नमस्कार करताना ते ज्योतिबा ताडे हे संत म्हणून तिथे वावरले आणि एक कॉमन व्यक्ती होते. ते गुरुंच्या शोधात इकडे परिवाराबरोबर आले आणि नागपूरचे राहणार. तर त्यांची जी भेट झाली महाराजांबरोबर पहिली कुठे खास बाग आहे. तसं 12 महाराज अक्कलकोटला येणार तर महाराजांना त्या गोष्टींना मारत होते ते खास बाग. स्वामी सुत येणार तर त्या वारांना महाराज आलिंगन घालत होते खास बाग. या मालोजी राजे दुसरे जेव्हा एकदा महाराजांना भेटायला आले ते हातीवर बसून आले, घोडे सैन्याबरोबर आले. तर महाराजांना तो तामझाम काही आवडला आणि त्यांची समज घातली तुझ्यासारखे अनेक राजे बनवले. तर ती जी भेट आणि ती जी घटना महाराजांची समज दिली ती खास बाग. किंवा महाराजांच्या काळात 28 पैकी 7 विहिरी खास बाग आहेत. इथे गोल बावडी विहीर, टंका विहीर, मगर विहीर, डबल बावडी विहीर अशा ह्या त्या विहिरी तिथे महाराजांनी बसले आणि 3 मृत लोकांना जिवंत केलं ते हे खास बाग. तर खास बागेला आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत. ही सुंदर माहिती तुम्हाला अभिषेक निकम यांच्याकडनं मिळते. त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. अक्कलकोटमध्ये आलात आणि तुम्हाला राहण्याची उत्तम सोय हवी असेल तर यतिगंध निवासला नक्की भेट द्या. सांगितल्याप्रमाणे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती सुद्धा देते, ते नक्की चेक करा. पुढे आपण अजून माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक
आणि शेअर करायला विसरू नका. आता हा खास बाग, या खास बागेत स्वामी समर्थ महाराज त्यांचे परम शिष्य हरिभाऊ तोडे स्वामी सुतांना भेटले आणि महाराजांना आनंद होऊन महाराज या झाडांना काय मारत होते? मिठी. अशा मिठी मारत होते. काही झाड तोडण्यात आले. महाराज हे झाड बाळप्पा महाराज धारवाड कर्नाटकातून येणार तर आनंद होऊन महाराज चक्क अशा काही झाडं होते त्याच्यात एक झाड आता प्रदक्षिणा मारत होते. या खास बागेत 3 मृत लोकांना महाराजांनी जिवंत केलं. हे स्थान अद्भुत स्थान, जागृत स्थान. स्वामी समर्थ महाराज, आता बघा खूप महत्वाची माहिती प्रेक्षकांना पण, स्वामींचे काय कट्टर शिष्य होते बघा. एक होता भुजंग, एक होता कानफट्या. भुजंग महाराजांना मागे हवा द्यायचा. ओरिजिनल फोटोमध्ये पण त्यांचा फोटो आहे. तर स्वामी समर्थ महाराजांचं सकाळी इथे आपला जो कार्यक्रम व्हायचा पोट साफ होण्याचा वगैरे वगैरे, तर जी काही महाराजांची पोटी राहायची तुम्ही बिलीव्ह नाही करणार, कानफटे आणि भुजंग ते देखील खाऊन टाकायचे. का? कारण त्यांना माहित होतं की महाराज म्हणजेच परब्रह्म आहे. तर महाराजांचं कुठलंही, म्हणजे तुम्ही विचार करा, कानफटा नावाचा व्यक्ती महाराजांनी आंघोळ जरी केली तो मळ जरी असेल तो देखील खायचा, कारण ती ऊर्जा होती. तर या ठिकाणी महाराजांचा तो कार्यक्रम व्हायचा. महाराजांच्या काळातल्या 28 पैकी 7 विहिरी या ठिकाणी आहे. 3 मृत लोकांना जिवंत केले ते हे स्थान. त्याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भैरव शास्त्री नावाचे खूप मोठे विद्वान पंडित काशीला राहायचे आणि हजारो लोकांच्या पत्रिका बनवलेल्या. वयाच्या 60 मध्ये त्यांना मुलगा झाला. मुलगा छान गोंडस. जेव्हा त्याचं वय 4-5 होतं, 4 ते 5, त्या मुलाची पत्रिका मांडली आणि बनवल्यानंतर ते आपल्या भाषेत बोलतो ना, एकदम अति दुःख झालं, डिप्रेशन मध्ये गेले. बायकोने विचारलं काय झालं, तर ते बोले आपला मुलगा अल्पायू आहे, वयाच्या 14व्या वर्षी त्याचा मृत्यू अटळ आहे. मग असे करता करता काही वर्ष गेले. जेव्हा मुलगा 10 होता तेव्हा त्यांना कळायला लागलं की आपलं आता खूप उतार वय 70 मध्ये आलोय आणि काहीतरी सॉल्युशन मिळेल. तर त्यांच्याच परिसरातला एक व्यक्ती सांगायचा, माझी भेट दत्त अवतारीशी झालंय, स्वामी समर्थ अक्कलकोटला. तुम्हाला खरंच देवाची भेट घ्यायची आहे, तुम्ही अक्कलकोटला जा. मग त्यांनी ऐकून होते. मग ते भैरव शास्त्री, त्यांची बायको आणि मुलगा या ठिकाणी आले. पहिली भेट कुठे झाली? खास बागेत. आणि करता करता त्यांनी महाराजांची 4 वर्ष सेवा केली. 4 वर्ष इथे राहिले. एका परमेश्वराकडनं आपण कधी काही मागायचं नसतं, त्यांना सर्व कळतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की देवाकडनं मागणं म्हणजे ते सर्वात खालच्या लेवलच्या आध्यात्मिक पातळी, देवाला सर्व कळतं, तुम्ही फक्त नामस्मरण करा. आणि त्यांनी 4 वर्ष अखंड सेवा केली आणि फायनली तो दिवस उजाडला. त्यांना माहिती होतं कुठल्या दिवशी तो जाणार. तो मुलगा आपलं वटवृक्षापासून 2.5 मिनिटाच्या अंतरावर एक वाडा आहे, आपलं हर्डीकरांचा वाडा, तिथे तो खेळत होता. खेळता खेळता पडला, छाती धस्स झाली. मुलाचा पल्स रेट, हार्टबीट चेक केलं तर काही मुवमेंट्स नाही. आई आणि वडील डसाडसा रडायला लागले, महाराज कुठे कुठे कुठे? तर खास बागेत. तर त्या एका प्रकारे आपल्या भाषेत त्या बॉडीला खांद्यावर इथून 1.5 किलोमीटर खास बाग आणि वटवृक्ष इथपर्यंत घेऊन आले. महाराज काही खास लोकांबरोबर बसलेले, चर्चा करत होते, गप्पा जप्पा चाललेल्या. आणि मग महाराजांच्या समोर ती सफेद कलरची बॉडी टाकण्यात आली. हे रडू लागले, डसाडसा महाराजांना प्रार्थना करू लागले आणि महाराज मोठमोठ्याने हसू लागले की कुठला बाप आपल्या मुलाला मृत घोषित करतो. मग त्याला महाराजांचे मोमेंट्सच नाहीयेत. तर महाराजांबरोबर त्यावेळी बाबा सबनीसाने काही सेवेकरी, तर महाराज बोले काळा तिळ आण, हळद आण. तर काळा तिळ आपण नॉर्मली चांगल्या ओकेजनला वापरत नाही, पण इथे वापरलं काळा तीळ, हळद, अशा काही गोष्टी मागवल्या, त्याचं लेपन केलं, त्या मुलाच्या शरीर लावलं आणि महाराज बोले चले उठ. तो उठला आणि महाराजांना गोट्या खेळायला लागला. तर ते हे स्थान आहे खास बाग. आता समोर एक विहीर आहे, ती गोल बावडी विहीर. गोल बावडी विहीर का? ते एक्झॅक्टली ती 360 डिग्री अँगल मध्ये. तर एकदा बंब गार्डन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी तो इथे आला आणि त्यांनी पाहिलं की त्या विहिरीवर कोंडुना नावाचे व्यक्ती 70 मध्ये होते. त्यांना तहान लागली म्हणून एक व्यक्ती असं ते चरख्याने पाणी काढलं आणि त्या बादलीतलं पाणी त्यांच्या ओंजळीत असे पाणी पित होते. तर हवा बघा किती आहे. तर हवेने ते पाणी, त्यावेळी 160-170 वर्षापूर्वीची घटना,
तो एवढा बघा वारा आत्ता त्यावेळी काय वारा असणार, तर त्या वाऱ्याने ते पाणी ते विहिरीत पडलं आणि ते बंब गार्डनने पाहिलं. बंब गार्डन तर डोकं सटकलं, तो घोड्यावर होता. तो घोड्या तिथपर्यंत गेला, कोंडून अण्णांना बोला दिस यू इंडियन्स डोंट एडिकेट्स, आणि घोड्यावरूनच बेदाम मारलं. आता ते शूज हेवी होते, ब्रिटिश कालीन शूज ओरिजिनल, कोंडून कोलॅप्स झाले. आणि ही गोष्ट भुजंगांनी स्वामी समर्थ महाराजांना सांगितलं. महाराज काही बोलले नाही, शांत राहिले. आणि दुसऱ्या दिवशी हाच बंब गार्डन त्या त्यांच्या ज्या निवासस्थानी बसलेला, म्हणजे तिथे बसल्यानंतर सकाळी तो मॉर्निंग वॉक घेतो. तो मॉर्निंग वॉक घेता घेता त्याला विषारी गोंद चावली, पायाची व्याधी वाढू लागली, भयंकर त्रास झाला. अनेक औषध उपचार केले, वैद्य आले, डॉक्टर्स आले, काही ठीक होईना. मग शेवटी त्याचं एका कर्मचाऱ्याने मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये सांगितलं, युअर हायनेस विथ दिस लेग यू इट कोंडूराणा इज अवर लॉर्ड स्वामी समर्थ डिवोटी, यू शुड गो अँड से सॉरी टू हिम. त्याला जाऊन अहंकार वाढला. तो बोला व्हॉट रब्बिश असं बोला, दुसऱ्या दिवशी वॉशरूमलाच बसू शकत नव्हता. शेवटी त्याचा बरा उरलाने दुसऱ्या दिवशी इथे आला. कोंडूराणा इथंच होते. महाराजांची लीला बघा, महाराज इथे होते, माफी मागितली आणि महाराजांनी स्वतःच्या हातून लेपन करून त्याच्या पायाला लावलं आणि त्याची व्याधी दूर केली. म्हणजे महाराज किती प्रेमळ आणि दयाळू. तर ती घटना या गोलबावडी विहिरीवर झाली. नंतर इकडे मागे तुम्ही पाहू शकता एक स्ट्रक्चर आहे, डबल बावडी विहीर. ही डबल बावडी विहीर म्हणजे तिथे दोन विहिरी बाजूबाजूला, म्हणजे एका विहिरीतलं पाणी कमी होऊ लागलं तर दुसऱ्या विहिरीतलं पाणी तिकडे शिफ्ट करू शकत होतं. अशी टेक्नॉलॉजी त्यावेळी होती 170 वर्षापूर्वी. तर एकदा सर्व 200-250 स्वामी भक्त स्वामींकडे गेले आणि स्वामींनी पाहिले. म्हणजे स्वामींनी काय केलेलं बघा, स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तर तो मुसलमान दिसलदार, त्यांनी महाराजांनी रिकामी चिल्लीम दिली होती ना, रिकामी चिल्ली महाराजांनी ओढली. तर त्यांना कळलं हे साक्षात दत्त अवतार, परमेश्वरी अवतार आहे. म्हणून तो चोळप्पा महाराजांना भेटायला घेऊन गेला. चोळप्पा महाराजांना खूप आनंद झाला, त्यांचं जबरदस्त स्वागत केलं. कारण स्वामींच्या सांगण्यावरून 24 वर्ष आधी मन्नूर या ठिकाणी स्वामींची भेट झाली आणि महाराजांनी सांगितले झोळी घे आणि भिक्षा माग. तर ते सराफी व्यवसाय होते, गडगंज श्रीमंत होते, पण सर्व सोडलं आणि 24 वर्ष भिक्षा मागितली. म्हणजे बघा चोळप्पा महाराजांनी काय सेवा केली. तर या चोळप्पा महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा स्वामींना पाहिलं खूप आनंद झाला आणि भारावून गेले आणि बोलायला लागले, अन्न आण, जेवणाचा आण, प्रसाद आण, पाणी आण. तर बायको मोठ्याने ओरडली, अहो घरात अन्नाचा एक कण नाही, पाणी नाही, 2 महिलावरून 2 कोसावरून पाणी आणायला लागतं. तर महाराज मोठ्याने बोलले, अगं तुझ्या अंगणात गंगा असताना कशाला चिंता करते. तर विहिरीकडे पाहिलं तर विहिरीला पाणी आलं. लोकांनी पाहिलं, थक्क झाले आणि त्या विहिरीला आज देखील पाणी आहे. मग लोकांना कळलं की हे साधे पुरुष नाहीये, हे परब्रह्मच आहेत. मग सर्व लोकांनी महाराजांना विनंती केली की महाराज ज्या अक्कलकोटचं वैभव आहे, डबल बावडी विहीर, त्या विहिरीला पाणी नाही हो, ते पाणी पूर्ण अशुद्ध झालंय, गढूळ झालं आणि खालच्या लेवलला गेलंय. तर महाराज बोलले ठीक आहे उद्या जाऊ. महाराज त्या विहिरीच्या इथे गेले. मोठी विहीर आहे, 15,000-16,000 स्क्वेअर फीटची विहीर आहे. त्या विहिरीच्या इथं महाराजांनी काय केलंय, तिथे जवळ आता शेत जमीन ना, तर महाराजांनी हरभरे एकाला आणायला सांगितले. हरभरे तोडले. महाराजांनी ते हरभरे हातात घेतले, डोळे बंद केले, वेदांतले काही मंत्र उच्चारले आणि ते हरभरे असे विहिरीत सोडले. तर जसं विहिरीत सोडले ते पूर्ण गढूळ पाणी, अशुद्ध पाणी शुद्ध झालं. लोक थक्क झाले. पण पाण्याचं काय, महाराज तार चालायला लागले आणि रात्री एवढा पाऊस झाला की ते टोलेजंग विहिरीतून बाहेर पाणी आणलं. तर ती लीला महाराजांनी त्या डबल बॉडी विहिरीवर केली. तसे तर पंखा विहीर, मगर विहीर, अशा अनेक विहिरी या ठिकाणी आहेत. तर आता ही जी टोलेजंग विहीर मगाशी बोलल्याप्रमाणे डबल बावडी विहीर म्हणजे हा एक सलग पट्टा आहे आणि या पट्ट्यात म्हणजे जर पाणी कमी होऊ लागलं तर ह्या विहिरीतलं पाणी इकडे शिफ्ट करू शकतो, कारण ते पाणीचा जाण्यासाठी एक प्रवाह बनवलेला आहे. तर असे टोलेजंग स्वरूप विहिरी अक्कलकोटच्या पावनभूमीत पाहू शकतात. आणि इथं मोठ्या विहिरी म्हणजे 10,000 पासून सुद्धा 22,000 स्क्वेअर फीटच्या विहिरी जुनं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे एका विहिरीतलं पाणी कमी झालं दुसऱ्या विहिरीतलं करू शकत होता. अशी टेक्नॉलॉजी अक्कलकोटला 180 वर्षापूर्वी होती. तर त्या काळचं बांधकाम आहे आणि या विहिरीला अजून पाणी आहे आणि हे पाणी सगळं इकडचे जेवढं आता जेवढी जमीन आहे 50 एकर त्या शेतीसाठी हे पाणी वापरलं जातं.
आता आपण स्वामी समर्थांचे जे आगमन स्थान आहे खंडोबा मंदिर तिथे आलेलो आहोत. हे मंदिर आपण बघून घेऊया. अक्कलकोट मध्ये आल्यावर सर्वप्रथम बोलतात की खंडोबा प्रथम दर्शन घेणे आवश्यक आहे, तर इथे नक्की भेट द्या. तर मंडळी, आता आपण आलो आहोत जंगम मठ येथे आणि हा बांधला गेलेले आहे 1947 साली. इथे तुम्ही बघाल ना, स्वामींचे पदचिन्ह इतके सुंदर दिसत आहेत आणि आकर्षक म्हणजे मूर्तीच्या पाठीमागे हे पदचिन्ह आहेत. आता आपण बघूया, ही मूर्ती आहे आणि ह्याच्याच पाठीमागे ना पदचिन्ह आहेत स्वामींचे. हे बघा, सुंदर वाटतंय ते पदचिन्ह. मी जवळून सुद्धा दाखवते. मूर्तीच्या डाव्या बाजूने बघा मंडळी, इथे एक जागा केलेली आहे जिथून ना पूजेकरी जे येतात, ज्यांना पूजा करायची असते ना, ते इथून पूजा करू शकतात पदचिन्हांची. हे बघा, इथून वाकून वगैरे जाण्यासाठी मार्ग आहे आणि तिथे पूजा होऊ शकते. इथून एकदम स्पष्ट तुम्हाला दिसत असतील पदचिन्ह. तर हे मंडळी आहे स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मठ आणि इथेच चोळप्पा महाराजांचा वाडासुद्धा आहे, त्यांचं घर आहे. आणि त्यांच्या घरामध्ये ना जिथे महाराज टेकून बसायचे तो खांबा आणि हातात पकडायचा दांडा म्हणा किंवा त्यांचा ओरिजिनल फोटोसुद्धा त्यांच्या घरामध्ये आहे, तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही इथे नक्की भेट द्या. एक माहिती म्हणून देण्यासारखं झालं ना, ते तुम्हाला इथे कुठच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा असेल ना, तर तो सुद्धा होतो. हां, तर इथे नक्की भेट द्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण बाळप्पा मठमध्ये जातो. आमच्यासोबत जे रिक्षावाले दादा आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आणि हे पण नेत्रीगंजला जिथे आपण निवासस्थान घेतलं आहे ना, तिथेच त्यांच्याच ओळखीने ह्यांना पाठवलेलं आहे रिक्षाला. तर ही सगळी ठिकाणं आम्हाला हे दादा 1 by 1 फिरवत आहेत. दादा जरा पाठी बघाल, ते टीव्हीवरती दिसणार. तुम्हाला पण इथे यायचं असेल अक्कलकोटला आणि ही पूर्ण परिक्रमा करायची असेल ना, तर नक्की यतिगंध या ठिकाणी या. तुमचा कॉन्टॅक्ट दिलेला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पण ही सुंदर परिक्रमा पूर्ण करू शकता. हे बाळप्पा मठ आहे, गुरु मंदिर बाळप्पा मठ.
हो. आता आपण आलेलो आहोत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान इथे. चला आतमध्ये जाऊया. संध्याकाळचे 6 वाजून गेल्या. माझी मी बोलली पूर्ण आम्ही केलेली आहे. तुम्हाला निकम सरांनी पूर्णपणे माहिती दिली आहे त्याची, आणि मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केला. प्रत्येक मंदिराला लावून असता, पण मी विचारून वगैरे त्यांना जेवढं होईल शक्य तेवढं शूट केलं. तर तुम्ही बघा हा व्हिडिओ, नक्की शेअर करा सगळ्यांना, का ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. खूप छान माहिती दिली आहे निकम सरांनी, तर नक्की शेअर करा सगळ्यांना. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.